नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. रशिया युक्रेन युद्धाला आता 2 आठवडे होत आलेले आहेत. मात्र हा संघर्ष थांबायचं काही नाव नाहीये. रशियाकडून सतत हल्ले केले जात आहेत आणि युक्रेनची सेना ही निकराची लढाई देते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सगळ्या मनसुब्यांना युक्रेननं सुरुंग लावलाय. रशियाच्या बलाढ्य फौजांना युक्रेनच्या सैन्यानं कसं झुंजवलंय, काय आहे युक्रेनच्या सैन्याची रणनीती, रशियानं आपल्या युद्धनीतीत कोणता बदल केला, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत युक्रेनचा गनिमी कावा या खास शोमध्ये. एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. युक्रेनमधून 18,000 भारतीय मायदेशी परत आलेले आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना देशात आणलं गेलंय. 75 फ्लाइट्समधून 15,521 भारतीयांना मायदेशी परत आणलं गेलंय, म्हणजे भारतात परत आणलं गेलेलं आहे. युक्रेनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ते अडकलेले होते. यात भारतीय नागरिक होते, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते. त्या सगळ्यांना मायदेशी आणलं गेलंय. IAFच्या 12 फ्लाइट्समधून 2,467 जण परतलेत. नागरी उड्डाण मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली आहे. युक्रेनच्या शेजारील देशांमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्याकरता ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत सुमारे 18,000 भारतीयांना विशेष विमानांद्वारे परत आणण्यात आलंय. मंगळवारी युक्रेनच्या शेजारील देशांमधून 410 भारतीयांना सुसेवा इथून 2 विशेष नागरी उड्डाणांद्वारे परत आणण्यात आलं, असं नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. 22 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झालेल्या विशेष विमानांद्वारे सुमारे 18,000 भारतीयांना गंगा या ऑपरेशनद्वारे परत आणलं गेलं. 75 विशेष नागरी उड्डाणांद्वारे एअरलिफ्ट केलेल्या भारतीयांची संख्या 15,521 इतकी आहे. भारतीय हवाई दलानं ऑपरेशन गंगाचा भाग म्हणून 2,467 प्रवाशांना परत आणण्याकरता 12 मोहिमा राबवल्या होत्या आणि 32 टनपेक्षा जास्त मदत साहित्य वाहून नेलं होतं. नागरी उड्डाणांपैकी बुखारेस्ट इथून 21 उड्डाणांद्वारे 4,575 भारतीय, सुसेवा इथून 9 उड्डाणांद्वारे 1,820 भारतीय, बुडापेस्ट इथून 28 उड्डाणांद्वारे 5,571 भारतीय, कोसाईसहून 5 उड्डाणांद्वारे 909 भारतीय, रेझेझो इथून 11 उड्डाणांद्वारे 2,404 भारतीय नागरिक आणि कीवमधून एका फ्लाईटद्वारे 242 भारतीय नागरिकांना परत आणलं गेलं आहे. युक्रेन नाटोत सहभागी होऊ नये म्हणून रशियानं युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनमध्ये सत्तांतर घडवून आणण्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा डाव आहे. क्रिमियाप्रमाणेच हा प्रयत्न यशस्वी होईल असं पुतीन यांना वाटत होतं. मात्र तसं घडताना काही दिसत नाही, कारण युक्रेनचं सैन्य गनिमी काव्यानं लढतंय. रशियाचे युक्रेनवरचे हल्ले सुरूच. युक्रेनचं रशियाला चोख प्रत्युत्तर. युद्धात युक्रेनचा गनिमी कावा. युक्रेन रशिया युद्धाचा आगडोम अद्यापही कायम आहे. रशियाकडून युक्रेनवर तुफानी हल्ले केले जात आहेत. युक्रेन काबीज करण्याचा व्लादिमीर पुतीन यांचा मनसुबा असला तरी युक्रेनच्या सैन्यानं रशियाला चांगलंच झुंजवलंय. युक्रेनची राजधानी कीव शहरात हा म्हणता ताबा मिळेल असा पुतीन यांचा अंदाज होता. मात्र युक्रेनच्या सैन्यानं पुतीन यांचा हा दावा केवळ भ्रम ठरवला. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले केले जात असले तरी युक्रेनच्या सैन्यानं रशियाला जेरीस आणलंय. कीव शहर ताब्यात घेण्याचा पुतीन यांचा प्रयत्न, या प्रयत्नांना युक्रेनच्या सैन्यानं खीळ घातली आहे. युक्रेनचं जे रशियाचं सैन्य आहे, पहिले ते फक्त गाइडेड मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र वापरत होते, कारण त्यांना युक्रेनचं जास्त नुकसान करायचं नव्हतं. आता त्यांनी शहरांना वेढा दिलेला आहे, परंतु त्यांचं जे ॲम्युनिशन आहे, त्यांचं जे सामान आहे लढाईचं,
ते यायला वेळ लागतो आहे. त्यांच्या रणगाड्यांना जे त्यांनी क्रॉस कंट्री म्हणजे नॉर्मल जमिनीवरनं यायला पाहिजे, रस्ते सोडून यायला पाहिजे, ते त्यांना जमत नाही आहे, कारण तिथली जमीन आता बर्फ पडल्यामुळे नरम झालेली आहे. भलेही रशियाचं सैन्य कीव शहराच्या जवळ पोहोचलं असेल तरी त्यांना कीव शहरावर पूर्णपणे कब्जा करता आलेला नाही. युक्रेनच्या सैन्यानं गनिमिकावा पद्धतीनं प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांचं सैन्य गनिमी पद्धतीनं लढत असून त्यांनी केवळ कीव शहर आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलंय. एवढंच नाही तर त्यांनी रशियाच्या सैन्याची कीवमध्ये घेराबंदी केली आहे. युक्रेनच्या सैन्याकडून रशियाच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करण्यात आलंय. रशियाच्या ज्या फौजा आहेत, रशियाचे जे रणगाडे आहेत, त्यांचा ॲडव्हान्स स्लो करायचा, त्यांना शहराच्या आत घुसू द्यायचं नाही. जिथे जिथे ते एकटे असतात किंवा जिथे जिथे त्यांचं प्रोटेक्शन करता इतर कोणी नसतं त्याच्यावरती जाऊन हल्ला करायचा. म्हणजे जसा छत्रपतींचा जो गनिमी काबा होता तशा प्रकारचा गनिमी काव्याच्या मदतीने ते वेगवेगळी जी रशियन सैन्याची जी अंग आहेत, ब्रिगेड्स आहेत, बटालियन्स आहेत, त्यांच्यावरती ते हल्ला करतायत आणि हल्ला झाल्यानंतर त्याचे फोटो, त्याचे व्हिडिओज प्रकाशित करतायत. त्याच्यामुळे त्यांचा जो दावा आहे तो किती खरा आहे हे लोकांना कळतं. एका निर्जन ठिकाणी ते हेलिकॉप्टर कोसळल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याकडून करण्यात आला. रशियाच्या लढाऊ विमानांनाही युक्रेनच्या सैनिकांनी टिपायला सुरुवात केली. दोन्ही देशांच्या सैन्याकडून हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत. रशियानं 2 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा युक्रेन लष्कराकडून करण्यात आलाय. एक विमान क्षेपणास्त्राचा मारा करून पाडण्यात आलं तर दुसरं विमान हे युक्रेनच्या लढाऊ विमानांनी टिपल्याचा दावा करण्यात आलाय. युक्रेन सैनिकांच्या गनिमी काव्यामुळे रशियाला कीव शहरात आगेकूच करणं शक्य झालं नाही. आज 13वा दिवस युद्ध चाललेलं आहे. अजून सुद्धा अनेक शहरांवरती रशियाचा कब्जा झालेला नाही आहे. रशिया अजून युद्ध जिंकत नाही आहे आणि रशियाचे अनेक रशियाच्या अनेक सैनिकांना मारण्यात येत आहे. तर गनिमी कावा म्हणजे त्या 2 गोष्टी करता आहेत. एक त्या रणगाड्यांवरती, त्यांच्या गाड्यांवरती अँटी टँक मिसाईल्स जॅव्हलिन नावाची आहेत, त्यांनी हल्ला करायचा लपून, किंवा दुसरं रशियाची जी आकाशात विमानं जी उडत आहेत त्यांच्यावरती मिसाईल्सनी हल्ला करायचा. तर हा जो गनिमी कावा आहे यामध्ये नक्कीच युक्रेनच्या सैन्याला यश मिळतं आहे. या सगळ्यामुळेच रशियन सैन्यानं आता कीव शहरालगत असलेल्या गावांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. गावातल्या धार्मिक स्थळांवर रशियाकडून हल्ले केले जात आहेत. रशियाच्या हल्ल्यात गावातली चर्च भस्मसात झाली आहेत. रशियाकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. नुकताच रशियानं युक्रेनच्या एका ऑइल डेपोवर हल्ला केला. यानंतर या डेपोला भीषण आग लागली. रशियाकडून विविध शहरांवर हल्ले केले जात आहेत. इर्पिन शहरात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामुळे प्रचंड नुकसान झालं. रशियन सैन्यानं सुमी शहरावर भीषण हल्ला चढवला. यामध्ये निवासी परिसरात सुद्धा खूप जास्त बॉम्ब हल्ले केले गेले. एका इमारतीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात 2 मुलांसह 9 जणांचा मृत्यू झालाय. रशियन सैन्याच्या वाढत्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी सामान्य नागरिक बंकर्सचा आसरा घेत आहेत. पण आता रशियाकडून बंकर्सला सुद्धा टार्गेट केलं जात आहे. रशियाकडून बंकर्सवरती थेट क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवला जातोय. यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. रशियाकडून कीव, खार्किव आणि इर्पिन या शहरांवर अनेक हल्ले करण्यात आले. त्यामुळे या शहरातल्या शेकडो इमारती नेस्तनाबूत झालेत. ठिकठिकाणी उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे ढिगारे पाहायला मिळत आहेत. रशियाचं आक्रमण रोखण्यासाठी युक्रेनच्या सैन्याकडून लढा दिला जातोय. युक्रेनमध्ये दाखल झालेल्या रशियाच्या वाहनांवर युक्रेनच्या सैन्याकडून हल्ले केले जात आहेत. युक्रेनच्या रस्त्यावर ही लढाई लढली जाते. युक्रेनच्या सैन्याकडून गनिमिकावा पद्धतीनं रशियाच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. प्रताप काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांना लक्ष्य केलं असलं तरी त्यांना अद्यापही अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. त्यामुळेच आता रशियाकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला जातोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आलाय. ही दृश्य आहेत रशियन फौजांचा सामना करणाऱ्या युक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांची. एकीकडे युक्रेनचं सैन्य रशियाच्या हल्ल्यांना सडेतोड उत्तरं देत आहे, तर दुसरीकडे युक्रेनच्या नागरिकांनीही आता हाती शस्त्र घेतलेली आहेत. युद्धाच्या प्रसंगात देशाचं रक्षण करण्यासाठी युक्रेनचे अनेक नागरिक घराबाहेर पडलेत. त्यामुळेच युक्रेनच्या सैन्याकडून सर्वसामान्य नागरिकांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. रशियाच्या फौजांना जशास तसं उत्तर देण्यासाठी आता सामान्य नागरिकांनी या युद्धात उडी घेतली आहे. युक्रेनला शरण आणण्याचा व्लादिमीर पुतीन यांचा प्रयत्न आहे, पण युक्रेनची सेना अत्यंत चिवट असून त्यांच्या गनिमी काव्यामुळे रशियाला 2 आठवड्यांनंतरही युक्रेनच्या राजधानीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेलं नाही. रशियन सैन्याने या सगळ्या शहरांना चारी बाजूने वेढलं आहे. त्याच्यावरती त्यांचे रोजच ते रॉकेट आर्टिलरीने फायर करतायत, त्यांना उद्ध्वस्त करतायत. परंतु शहराच्या मध्यभागी जाऊन जिथे सैन्य लपलेलं आहे, जिथून ते लढतं आहे, जिथून त्यांची लढाई होते आहे, ते जाऊन त्याच्यावरती कब्जा करणं आणि त्या सैनिकांना प्रत्येक बिल्डिंगच्या आत घुसून मारणं हे काही त्यांना जमलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे ते केवळ शस्त्राच्या मदतीने लढाई जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की सतत आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत आहेत. झेलेन्स्की रशियाच्या हल्ल्याचं समर्थपणे तोंड देत आहेत. रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले केले जात आहेत, तर रशियाची अनेक लढाऊ विमानं पाडण्यात आल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलेला आहे. रात्रीच्या वेळेला हल्ला करण्यासाठी आलेलं लढाऊ विमान कोसळल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. युक्रेन काबीज करण्यासाठी आलेल्या रशियन रणगाड्यांचे आता केवळ सांगाडे उरलेत. युक्रेनच्या सैन्यानं रशियन रणगाड्यांची ही अवस्था केली आहे. यावरून युक्रेनच्या युद्धनीतीचा अंदाज आला असेल. युक्रेनच्या सैन्याला का यश मिळत आहे याचं कारण त्यांचं एकतर नेतृत्व की जे झेलेन्स्की आहे अतिशय पुढे राहून नेतृत्व करतात, तर त्याच्यामुळे त्यांचे सैनिक हे मोटिवेटर राहतात, त्याच्यामुळे त्यांना यश मिळतं. प्रत्येकच युक्रेनियन सैनिक हा आपलं काम करतो आहे. एवढंच नव्हे तर युक्रेनचे जे इतर नागरिक आहेत ते सुद्धा लढाईमध्ये सामील झालेले आहे आणि प्रत्येक नागरिक आपापल्या परीने लढाई करण्याचा प्रयत्न करतो आहे. दरम्यान रशियन सैन्याचे मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांना ठार केल्याचा दावाही युक्रेनच्या लष्कराकडून करण्यात आलेला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचे 2 मेजर जनरल टिपण्यात यश मिळवल्याचा दावा युक्रेनकडून केला जात आहे. युक्रेनच्या या दाव्यावर रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. खार्किव्हमध्ये विटालीचा खात्मा करण्यात आल्याचं युक्रेनकडून सांगितलं जात आहे. हल्ल्यानंतर युक्रेनचं सैन्य शरण येईल हा पुतीन यांचा अंदाज झेलेन्स्की यांनी फोल ठरवलाय. युक्रेनकडून जोरदार प्रतिकार केला जात आहे. रशियन सैन्यावर बायरक्तार TB2 या ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले जात असल्याचं युक्रेन सैन्याकडून सांगण्यात आलेलं आहे. या हल्ल्यात 100 रणगाडे आणि 20 लष्करी वाहनं नष्ट केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलेला आहे. युक्रेननं बायरक्तार TB2 ही ड्रोन प्रणाली तुर्कस्तानकडून घेतलेली आहे. अशा प्रकारे ड्रोनचा वापर युक्रेन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात त्यांना थोडाफार यश पण मिळतं आहे, परंतु ते यश म्हणजे अचानक खूपच मोठं आहे असं म्हणता येणार नाही, कारण रशियन सुद्धा तयार आहेत आणि याच्याशिवाय रशियन सुद्धा ड्रोनचा वापर करत आहेत. परंतु ज्या प्रकारचं आउटस्टँडिंग यश हे मिळालं होतं अझरबैजान किंवा आर्मेनियाच्या लढाईमध्ये, तसं काही मिळत नाहीये. म्हणजे रशिया आणि युक्रेन
दोघंही ड्रोन्स वापरता आहेत, परंतु यश जेवढं अपेक्षित होतं तेवढं नाही, कारण दोन्ही सैन्य या ड्रोनच्या लढाईकरता तयार आहेत. युक्रेनकडून रशियन सैन्याच्या हल्ल्याला कडवी झुंज दिली जाते. त्यामुळे पुतीन यांनी आपली युद्धनीती बदलली असल्याचा दावा अमेरिकेच्या लष्कराचे प्रवक्ते जॉन किबी यांनी केलाय. रशियाकडून लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा या युद्धात वापर केला जात असल्याचा दावा किबी यांनी केलेला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे निष्पाप युक्रेनच्या नागरिकांचा बळी जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आता मात्र पुतीननी आपल्या सैन्यावरती दबाव टाकायला सुरुवात केलेली आहे आणि ते म्हणतायत की तुम्ही लवकरात लवकर हे कीवरती हल्ला करा, तर त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये रशियन सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिलरीचा फायर करेल आणि कीवला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल. What we assess is as they continue to get frustrated, they continue to rely now more on what we would call long-range fires. But when you're relying more on long-range fires, you're gonna cause more damage, and you're gonna kill more people and injure more people. And so that's what we think is happening. That's what we're seeing. रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील जवळपास 20 लाख नागरिकांनी शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतलाय. तर 2 आठवड्यांच्या युद्धानंतर रशियन सैन्याला केवळ खार्सॉन आणि चेर्नोबिलवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कार्यक्रमात स्वागत. रशियाकडून युक्रेनवर भीषण बॉम्ब हल्ले केले जात आहेत. मात्र असं असतानाही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की हे पाय रोवून युक्रेनमध्ये उभे आहेत. नुकताच झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत झेलेन्स्की कीव शहरात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी स्वतः हा व्हिडिओ चित्रित केलेला आहे. झेलेन्स्की देश सोडून पळून गेल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या या व्हिडिओमुळे रशियाच्या दाव्यातील हवा निघून गेलेली आहे. яка війна, така й весна. तर युक्रेनची राजधानी कीव रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. कीव शहरावर रशियाकडून सतत हल्ले होत असल्यामुळे इथली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. त्यामुळे जीव वाचवण्याकरता कीव सोडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ट्रेनमध्ये चढण्यासाठी इथं चढाओढ लागल्याचं बघायला मिळतंय. रशियन सैन्याने कीव शहराला चहूबाजूनं वेढा घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या विशेष शोमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.